मंडळी राम राम सोपान भाऊ. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण सोपान पवार राहणार सायडा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या कपाशीच्या क्षेत्रावरती आहोत. तर यांच्या कपाशीचा प्लॉट साधारण आता 63 दिवसाचा झालेला आहे. 2 महिने आणि 3 दिवसाचा. 13-14 दिवसाआधी म्हणजेच 2 महिने आणि 19-20 दिवसाच्या वेळेस आपण यांना जेडिलीस हा प्रोडक्ट शिफारस केली होती किंवा आपण याचं या ठिकाणी एका टाकीचा डेमॉन्स्ट्रेशन दिला होता. तर त्यांना त्याचा काय काय अनुभव आला हे आपण त्यांच्याकडून जाणूया. सोपान भाऊ राम राम. सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. 90-75-35-36-18. बरोबर. तर साधारण या प्लॉटला 14 दिवस झालेत वापरून. तर तुम्हाला याचा काय फायदा जाणवला जेडिलीस वापरल्याचा? आम्हाला जेडीस वापरल्याचा फायदा झाला की मावा तुडतुडे थ्रिप्स अजिबात नाही आणि डेरादार कापूस बनलाय. आणि जिथं नाही मारला आम्ही तिथं आमच्या तिघी नाही. आता मावा तुडतुडा हे सगळं आहे त्याच्यावर. बरोबर. म्हणजे मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, गुलाबी बोंडअळी या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या किडींवरती त्यांना नियंत्रण मिळलं. ज्या ठिकाणी वापरलेलं नाही त्या ठिकाणी काळा मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण लास्टला ते दाखवू सुद्धा. सोबतच ह्या जेडिलीस वापरल्याच्या कारणानं जे काही झाडाचा डेरेदारपणा आहे, जरी हे कीटकनाशक असलं तरी सुद्धा याच्यामुळं झाडाचा जो डेरेदारपणा कॅनोपी म्हणतो तो पण चांगला आहे. फुटव्यांची जर संख्या बघितली तर जवळपास हाईट ही साधारण 3 फुटावरती असताना सुद्धा 25 ते 26 फुटवे आणि प्रत्येक फुटव्याला नाही म्हटलं तरी 2 ते 3 स्क्वेअर म्हणजे आपण 5 म्हणू शकतो याची सुरुवात झालेली आहे. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जेडिलीस हे नक्कीच तुम्ही मावा, थ्रिप्स, पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीसाठी वापरा. हे एक असा नवीन FMC कोराजेन कंपनीनं औषध दिले की ज्यामुळे कपाशी पिकामध्ये तुम्हाला 2 ते 3 औषधी वापरण्याची गरज नाही. कारण की बरेच शेतकरी बांधव थ्रिप्ससाठी वेगळं औषध वापरतात, पांढरी माशीसाठी वेगळं औषध वापरतात आणि गुलाबी बोंडअळीसाठी सुद्धा सेपरेट 3 कीटकनाशकं घेतले जातात. पण या तिघांच्या ऐवजी जर एकच जेडिलीस घेतलं तर हे 3ही किड्यांवरती आणि चौथं म्हणजे मावा, तर या 4ही किड्यांवरती खूप चांगल्या पद्धतीमध्ये आणि लांब दिवसासाठी तुम्हाला नियंत्रण मिळणार. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडं जोडून दाखवा. या थोडं पुढे इथे म्हणजे इकडे दाखवा. नाही फवारली. नाही, हे पहिले फवारलेलं बघू शकतात. आता हे फवारलेलं आहे जेडिलीस. या ठिकाणी जर बघितलं पान नवीन, हा पान फ्रेश आहे. आणि थोडं जवळून दाखवा. कुठल्याही प्रकारे मावा, थ्रिप्स, पांढरी माशीचा कुठलाही अटॅक नाही आहे. या ठिकाणी बघा तुम्ही, एक सिंगल ही मावा, थ्रिप्स आणि पांढरी माशीचा अटॅक नाही आहे कुठल्याही पानावरती बघा. ठीक आहे. आणि पान हे फ्रेश आहे. आता या पानाकडे बघितल्यानंतर फ्रेश आहे. आता आपण जिथं वापरलेलं नाही ते प्लॉट बघूया.